बुटीबोरी नगर परिषदेत गोंडवाना गणतंत्र पार्टीची धडक. 21 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार बनले नगराध्यक्ष. बुटीबोरी नगर परिषदेच्या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीने जोरदार उसंडी मारत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या उमेदवारांनी विजय मिळवत नगर परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या दणदणीत यशामुळे बुटीबोरीच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल झाल्याचं चित्र समोर आलं आहे. विदर्भातील महत्त्वाचा औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या बुटीबोरीत प्रामुख्याने उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधांचे प्रश्न मतदारांसाठी महत्त्वाचे मानले जात होते. अशा औद्योगिक क्षेत्रात मतदारांनी पारंपरिक राजकीय पक्षांना बाजूला सारत गोंडवाना गणतंत्र पार्टीवर विश्वास टाकल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या निकालामुळे प्रस्थापित पक्षांच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान गोंडवाना गणतंत्र पार्टीने स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, कामगारांच्या समस्या तसेच उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली होती. याच मुद्द्यांवरून पक्षाला मोठा जनसमर्थन मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या निकालामुळे बुटीबोरी नगर परिषदेत गोंडवाना गणतंत्र पार्टीची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आगामी काळात औद्योगिक शहराच्या विकासाबाबत कोणती धोरणे राबवली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुटीबोरीतील मतदारांनी दिलेला हा कौल विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नवे संकेत देणारा ठरत असल्याचे बोलले जात आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या या यशामुळे इतर औद्योगिक आणि नागरी भागांतील राजकीय समीकरणांवरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।